ऐतिहासिक आनंदोत्सवाचे दर्शन घडविणारी पालखी पदयात्रा. भगवान मुंगसाची पदयात्रेत कारंजा ते धामणगाव देवपर्यंत हजारो वारकरी सहभागी होण्याची शक्यता. कारंजा सालाबादप्रमाणेही यंदा श्री क्षेत्र कारंजा ते श्री क्षेत्र धामणगाव देवपर्यंतची माऊली मुंगसाजी महाराजांच्या पादुकांची पालखी पदयात्रा दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी निघणार असून, यंदा कोरोनाचे सावट संपल्यामुळे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण असून माऊली दर्शनाने कारंजेकर नववर्षाचा प्रारंभ करणार आहे. तरी जास्तीत जास्त वारकऱ्यांनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सुरेश भाऊराव गडवाले यांनी केले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की सुमारे 12 वर्षापूर्वी सन 2011 मध्ये माऊलीचे सद्भक्त तथा दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गडवाले, सुनील गुंठेवार, भगवानदास खेमवानी, हरिभक्त परायण संजय महाराज कडोळे, सुनील माकरूवार, संकेत रामगटागट, राजाभाऊ शेळके, अरविंद गुंठेवार व इतरांनी एकत्र येत माऊली सेवा समिती स्थापन करून श्री क्षेत्र कारंजा ते श्री क्षेत्र धामणगाव देवपर्यंत पालखी पदयात्रा सुरू केलेली होती. पहिल्या वर्षी केवळ 17 वारकऱ्यांसोबत घेऊन निघालेल्या रोपट्याचे सन 2020 पर्यंत वटवृक्षात रूपांतर झाले होते. आज मितीला या पदयात्रेत 2,500 ते 3,000 वारकरी सहभागी होत असतात. मध्यंतरी गेल्या 2 वर्षात कोरोना महामारीने कहर केल्यामुळे पदयात्रेत खंड पडण्याची भीती वाटत असताना सुद्धा माऊली सेवा समितीच्या वारकऱ्यांनी सुरू केलेली पालखी पदयात्रा खंडित न होऊ देता निवडक वारकरी घेऊन प्रशासनाच्या अनुमतीने सुरूच ठेवली होती. हे विशेष. यंदा मात्र जल्लोषात पहाडपुरा कारंजा येथून माऊली सेवा समितीची पालखी पदयात्रा रविवार दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता धामणगाव देवकरिता पायदळ निघणार असून, प्रमुख मार्गाने संत नामदेव महाराज मंदिर, अमोल गडवाले यांचे निवास, कुंभारपुरा मार्गाने दारवा वेशीमधून गावाबाहेर पडून धामणगाव देवकरिता रवाना होईल. मार्गात सोमठाणा, सांगवी रेल्वे, श्री सिद्ध रामनाथ महाराज मठ, संस्थान रामगाव रामेश्वरहून बोदेगाव येथे जाईल. बोदेगाव येथे माऊलीचे सद्भक्त गजानन सुपलकर गोंधळी यांचेकडून भोजन व्यवस्था करण्यात आलेली असून, त्यानंतर श्री मुंगसाजी महाराज संस्थान धामणगाव देव येथे दर्शन व आरती, नंतर पदयात्रेचा समारोप होईल. तसेच दुसरे दिवशी दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी सुरेश गडवाले यांचेकडून सर्व वारकरी मंडळींकरिता महाप्रसाद करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त भजनी मंडळे व भजनी दिंड्या घेऊन वारकरी मंडळींनी सहभागी होण्याचे आवाहन माऊली सेवा समितीचे योगेश गडवाले, सुनील गुंठेवार, संतोष माकरूवार, भगवानदास खेमवानी, माजी नगरसेवक नितीन गडवाले, संदीप गडवाले, रुपेश गडवाले, विजय पाटील खंडार, उमेश अनासने, हरिभक्त परायण संजयजी महाराज कडोळे यांनी केले आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता नमस्कार.